नमस्कार मंडळी, कुहूच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही महाकुंभला गेलो होतो आणि कुहूने सांगितलं की तुम्ही तिकडचंही शूट करा आणि माझ्या चॅनलवर टाका. तर चला बघूया. हमारे गांव में मेला है, देखो. अरे गंगा में स्नान करना चाहिए. किसको? अमित कोट को. वही तो. बघा आमची कोट खानदान कुठपर्यंत पोचले, पण कधी गर्व नाही केला. हर हर गंगे नमः शिवाय, गंगा जावा शंभु समाय. हर हर गंगे नमः शिवाय, गंगा जावा. तर आम्हाला घरी गंगाजल न्यायचं होतं, त्यासाठी आम्ही जार बघत होतो आणि हे इथे जार होते जे 300 रुपयाला एक होतं. पण मग आम्ही ते स्किप केलं. पुढे आम्हाला जरा अजून कमीमध्ये मिळालं. हे इथे जे होतं ते मिळालं आम्हाला 150मध्ये. आम्ही मग हेच घेतलं. तर आम्ही स्नानसाठी पोहोचलो. आम्ही ब्रह्ममुहूर्ताचा वेळ निवडला होता आणि त्याप्रमाणे आम्ही 3:30 वगैरे तिथे पोहोचलो होतो. गंगा की धारा शिव शिव गाय, गंगा गाइस. अरे कपड़े नहीं पहने आपने. स्नान रेडी. तर अशा प्रकारे शाही स्नान आमचं झालं होतं इथे आणि तिकडे काही व्हिडिओ फोटो काही काढायला मिळालं नाही. आणि हे आम्ही गंगाजल सगळ्यांसाठी घेतलं होतं. सगळ्यांनी एक एक बॉटल घेतली होती. हमारा यहाँ पे जिम चालू है, जिम. अरे तनिक समझ में नहीं आता के रे. अरे कौन जिला? अरे गंगा में स्नान करना चाहिए. अमित कोटको. तर स्नान करून झाल्यावर आम्ही इथे एक छोटासा चहा ब्रेक घेतला होता, कारण की सगळे खूपच थकले होते चालून आणि चहा पण ठीकठाकच होता. आणि आमच्या टेंटच्या बाहेरच एक शॉलचं खूप छान मस्त शॉप होतं. खूप मस्त शॉल्स होत्या, स्वस्त मस्त टाईप्स एकदम. सो आम्ही काही शॉल्स घेतल्या, म्हणजे मी 2-3च घेतल्या. सो कोणी ब्लॉग बघत असेल तर असं समजू नका की मी तुम्हाला पण घेतल्यात. हे नाही हां, फक्त मला घेतल्या. ओके. अच्छा है, लेकिन अच्छा है. क्या? अच्छा है, अच्छा है. अरे लेकिन हिंदी का बोलता पण. अरे हम यूपी है, यूपी. तो जिस स्टेट में जाओ उसी का भाषा बोलना चाहिए. किसने सिखाया? राज साहब ने. बिग बॅन. तर इथे सर्वांनी ना छान जॅकेट्स घेतले. त्याची प्राईस फक्त 250 रुपये होती. आणि खरंच तुम्ही त्याचा लूक बघा पुढे आता कसा आहे तो. एक नंबर. 250 रुपयामध्ये काय पाहिजे. कितने का लिया? ये लिया, क्या बोलते हैं उसको? 250. बस. बस मतलब 250. बस में बैठे लिया, का? रोड पे लिया. अच्छा. काय नॉनव्हेज खाता रे तुम्ही? ए वेजे. रेडी होतो. लेव घ्या रे. अरे दही बनवलेलं आहे. महाकुंभ में डुबकी लगा, महादेव जी मिल जाएंगे. हर हर गंगे नमः शिवाय, गंगा जावा शंभु. तर इथे खूप सारे बाबा लोकांच्या आश्रम्स वगैरे मठ असं तिथे होते. त्यापैकी आम्ही एका बाबांच्या इथे गेलो होतो. हे आर्मीवाले बाबा होते. सो आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो.
पूर्ण कुंभमेळ्यामध्ये ॲक्च्युली फिरण्यासारखं खूप होतं, पण त्यासाठी खूप चालावं लागणार होतं. त्यामुळे आम्ही खूप काही स्किप केलं, ऑलमोस्ट सगळं स्किप केलं. फक्त आमच्या टेंटजवळ जे जे होतं ते आम्ही फिरलो होतो तिकडे. चालले ते. तर अशा प्रकारे शाही स्नान आटपून सर्वजण आपापल्या घरी परतत होते, पण आमचा स्टे अजूनही इथे होता. आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार आहोत. तर जसं की तुम्ही बघू शकता, आपली मुले इथे येणाऱ्या जाणाऱ्या श्रद्धाळूंना अन्नदान करत होते आणि सर्वांना थांबून थांबून हे लोक जेवण देत होते. आणि त्या लोकांनाही खूप ते जेवण आवडलं आणि सगळ्यांनी खूप आशीर्वाद दिले. या महाकुंभच्या पावनस्थळी आम्हाला हे सत्कर्म करायला मिळालं, हे आम्ही आमचं भाग्यच मानतो. आणि यापुढेही आयुष्यात असेच सत्कर्म आमच्या हातून घडत राहावे, हे देवाकडे साकडे घालतो. मुक्ति का पथ दिखलाएंगे, महाकुंभ में डुबकी लगा, महादेव जी मिल जाएंगे, गंगा की लहरों में तुझे शिव गंगा. तर अशा प्रकारे महाकुंभमध्ये हा आमचा दुसरा दिवस उजाडला आणि आता आम्ही इथून निघत होतो. अशा प्रकारे बरेच लोक इथे भाविक येत होते, काही जात होते. तर आम्हीही जायला निघालो होतो. आता आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनला चाललो आहे. तर कुठे जातो आहे ते पुढे बघूया. तर इथे ऑन द वे कुठेतरी आम्ही नाश्ता करायला उतरलो आहे. तर तुम्हाला दाखवते इकडे काय स्पेशल आहे नाश्त्याला. तर हे UPमधलं फेमस लिट्टी चोखा, काय बाटी चोखा. तर मी हे टेस्ट केलं आणि खूप टेस्टी होतं, मस्त. म्हणजे हे सगळ्यांनाच आवडेल असं नाही, पण मला आवडलं. तर हा आहे इथला फेमस छोला समोसा. हे इकडे खूप मिळतं. ओके, तर ही आमची दुसरी गँग. ही गाडी यांची थोडी जरा लेट आली आणि ह्यांना एक कोणतरी फेक न्यूज दिली. तीच फेक न्यूज ते आमच्यासमोर प्रस्तुत करताना आणि त्यावर आमची रिॲक्शन बघा. हयच्या गावात समोसा गाव समोसा. काय आहे? हा इथला फेमस लाल पेढा आहे. तो मी बऱ्याच दुकानांमध्ये बघितला होता आणि खूप खरंच मस्त टेस्टी होता. हे सुद्धा इथलं फेमस छेना, जे रसगुल्ल्यासारखं असतं पण वेगळं असतं. रसगुल्ला वेगळं आणि हे वेगळं असतं. हे मला तिथे जाऊन समजलं, पण टेस्टी होतं. खा लिया. कौन दिला? गॉड दिला. अरे रानीगंज है, रानीगंज. रानीगंज है. रानीगंज. तर प्रयागराज नंतर आम्ही प्रतापगड येथे पट्टी या गावात, म्हणजे लालूभाईंच्या गावाला गेलो होतो. हे त्यांचं गावचं घर. तुम्हाला आतमध्ये पण दाखवते. बहुत बड़ा. आम्ही तर आले शिक्का टाकायला. तर अशा प्रकारे आम्ही त्याचा नियम पाळताना
हा नियम तो कधीच मोडत नाही. ये हमारा घर है गाँव का. और अच्छा वो जाने दो हम. ये दोनों कौन है? मूली खाते नहीं इन लोग. मूली खाएंगे. नहीं नहीं. पूरी कड़क हुआ थोड़ा. बहुत देर हुआ ना हवा लगा उसको. किती सुंदर डोळे आणि किती क्यूट. ही आहे एंजलची बहीण. आता एंजल कोण तिला तर पुढे तुम्ही बघाच. ये लो. तर हे तिथले शेजारचे कोणी बाबा होते ते आम्हाला स्टोरी सांगत होते. मला तरी काय बोलत होते ते समजत नव्हते. बाकीच्यांना समजत होतं की ॲक्टिंग करतायत, ऐकायची. आय डोंट नो. तुम्ही ऐका. 14 कोस काशी के वो शंकर जी के त्रिशूल पर मानी जाती है. वहाँ जो लोग बतावट है, जो लोग मरते हैं जिंदा में और सीधा सीधा वैकुंठ जाते हैं, ये मानता है. अभी तो जाके और जो लाभ अरे गुरु है जगत करुणा महाराज तिवारी को तिवारी सही कर. हम तो गए शाही स्नान किए. अयोध्या में कौन सेटिंग लगाओ. अयोध्या में सेटिंग है. बताओ ना. अरे भाई नंबर दे. समझना क्या है तुझे. पागल है तू. तर ही आहे एंजल. हा जो राज आहे त्याच्या भावाची मुलगी. अच्छा बता. पागल हो. कोई बताता नहीं ये सब. मैंने सब बता दिया ना तुझे. करना ही पड़ेगा अभी. इसका काम ही करना पड़ेगा. ये पागल समझ रही है अभी. ये दिखाओ इसको अपना वो डेड बॉडी दिखाता रुको. ये भी डेड बॉडी मर गया. जा देख जिंदा है क्या. देख जा. वो देख उसका काम बताओ क्या है? वो लाल कपड़ा के पता है तुझे उसका. जो शरीर होती है ना उसको ठिकाने वही लगाता है. पागल समझे कि मेरे को. कान पीले बोल. कान पीले. पान पिला. मारा तेरे डाला रे बाला डर लगा तेरे डर लगा. कैसे जाएगी अभी घर? तेरे को डर लगा कुत्ते. डर लगा डर लगा तेरे. पान जिला गॉड चिला. पान जिला. हा आहे नेक्स्ट डे आणि आता आम्ही अयोध्येला निघतोय. क्या खा रही. हाँ सुबह सुबह कौन खाता है. तू. यांच्याकडे मोर म्हणजे असे कोंबड्यांसारखे फिरत असतात ते बघा. तर माझी शानपाना मी ठरवलं की मी मोराला तिथे जवळ जाऊन बघणार. जसं काय तो थांबणारच आहे तिथे माझ्यासाठी. कसला पळतो तो आता बघा. धीरे से आगे. वाव. ओके. तर तो मोर तिथून पळाला आणि मग मी अमितला बोलले चल आपण त्याला तिकडे बघायला जाऊ. पण तो तिकडेही नाही मिळाला. हे वेगळं. तर आता आम्ही इथून फायनली निघतो. आम्ही ना नाश्ता करायला आलोय.
ओके, तर ही ॲक्च्युली बॉईज ट्रिप होती फक्त. आणि ही आहे नीलम भाभी, म्हणजे लालूभाईची बायको. तर भाभी होती म्हणूनच मलासुद्धा यांनी या ट्रिपमध्ये घेतलं. मी अचानक जस्ट 1 तासात या ट्रिपसाठी निघाले. सो थँक्स भाभी. भाभी जी की जय हो. ओके, तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि पुढे आम्ही अयोध्या आणि काशीलासुद्धा गेलो होतो आणि उज्जैन. सो त्या क्लिप्स मी सगळ्या मिक्स करून परत एक व्लॉग बनवेन. तोपर्यंत टाटा, बाय बाय.